गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज किंवा GERD हा आजार दिवसेंदिवस अधिक प्रमाणात दिसू लागला आहे. आज जवळजवळ 15 ते 30% प्रौढ भारतीय याने पीडित आहेत. बदलती जीवनशैली, अनियमित आहार, वाढता लठ्ठपणा आणि जास्त ताणतणाव यामुळे GERD डॉक्टरांसाठी रोजच्या प्रॅक्टिसमध्ये एक मोठं क्लिनिकल आव्हान बनलं आहे. छातीत जळजळ, छातीत दडपण, अन्न उलटून येणं आणि दीर्घकाळाचा खोकला ही लक्षणं जीवनमानावर खूप गंभीर परिणाम करू शकतात. रुग्ण अनेकदा झोप बिघडणं, कामाची कार्यक्षमता कमी होणं, लक्ष लागत नसणं आणि जेवताना किंवा जेवणानंतर होणारी अस्वस्थता अशा तक्रारी सांगतात आणि त्यामुळे त्यांचा सामाजिक वावर प्रभावित होतो. वेळीच योग्य उपचार न झाल्यास GERD वाढू शकतो आणि पुढे गुंतागुंतही होऊ शकते. PCABs वोनोप्राझिन हेटविन 10 मिलीग्रॅम आणि 20 मिलीग्रॅम मध्ये उपलब्ध आहे, जो USFDA मान्यताप्राप्त पर्याय आहे, ज्याची कार्यपद्धती वेगळी आणि नाविन्यपूर्ण आहे. हेटविन जलद, अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारा आराम देते. PPI औषधांना आधी ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये रूपांतर होण्याची गरज असते, पण हेटविन थेट पोटातील H+K+ATPase एन्झाईम्सच्या पोटॅशियम बाइंडिंग साइटला स्पर्धात्मक आणि उलटवता येईल अशा पद्धतीने ब्लॉक करून काम करते. हे सक्रिय आणि निष्क्रिय अशा दोन्ही प्रकारच्या प्रोटॉन पंपवर काम करून पहिल्याच डोसपासून सातत्याने आम्ल दमन देते. PPIच्या तुलनेत PCABचे प्रमुख फायदे हे आहेत: थेट परिणाम, प्रो ड्रग ऍक्टिव्हेशन शिवाय आम्लीय वातावरण स्थिर, PPI साठी 2 तासाच्या तुलनेत 8 ते 17 तासांचे हाफ लाईफ, उलटवता येईल असे अधिक प्रभावी नियंत्रण, दिवस रात्र प्रभावी आम्ल दमन, CYP2C19 परिवर्तनशीलता नाही, लवचिक डोसिंग, अन्नासह किंवा अन्नाशिवाय. ही वैशिष्ट्य आम्लावर जलद आणि दीर्घकाळ नियंत्रण ठेवायला मदत करतात आणि जखमा भरून येण्यासही मदत करतात, अगदी इरोजिव्ह आजारात सुद्धा. भारतभर लाखो लोकांना GERDचा त्रास होत असल्यामुळे आजच्या क्लिनिकल गरजांशी जुळणारे उपचार पर्याय स्वीकारणे अत्यावश्यक आहे. वोनोप्राझिन आधारित उपचार पद्धती GERDच्या उपचार पर्यायांमध्ये एक मोलाची भर आहे. डॉक्टरांना पुराव्यावर आधारित अजून एक प्रभावी पर्याय मिळतो, ज्यामुळे रुग्णांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने करता येते.